शरद पवारांची राष्ट्रवादी 9 जागा लढवणार। सातारा, माढा, बारामती, बीड, वर्धा, शिरूर, रावेर, दिंडोरी, भिवंडी पवारांकडे सूत्रांची माहिती। नाशिकसाठी आग्रही असलेल्या शांतिगिरी महाराजांनी भाजपची डोकेदुखी वाढवली। 7 ठिकाणी उमेदवार देण्याची घोषणा। दिंडोरी, नाशिक, जालना, जळगावात लढण्याची इच्छा। केजरीवालांच्या अटकेवरून नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मफलरवाला आत गेला आता गळ्यात पट्टेवाला आत जाईल, ठाकरे गटाला डिवचलं। उद्धव ठाकरे सत्तेसाठी पिसाळलेले नेते स्वतःच्या भावाला घराबाहेर काढला। बावनकुळेंची ठाकरेंवर टीका। उद्धव ठाकरेंना दिली औरंगजेबाची उपमा। संजय राऊतांच्या भेटीनं राजन साळवी उद्धव ठाकरेंच्या भेटीला सदिच्छा भेट घेतल्याची माहिती। साळवींची सध्या एसीबी चौकशी सुरू। इक्बाल चहल यांची मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती। निवडणूक आयोगाने आदेश दिल्यानंतर बदली। केजरीवालांवरील कारवाईचं अण्णा हजारेंकडून समर्थन। केजरीवालांच्या दारू धोरणाला केला होता विरोध। केजरीवालांना कर्माची शिक्षा, अण्णांची प्रतिक्रिया। नाशिकमध्ये परप्रांतीय मोबाईल विक्रेत्यांना मनसेकडून तंबी। मराठी मुलींवर अरेरावी होत असल्याची तक्रार। मुंबई विमानतळावर गेल्या 3 दिवसात 10 कोटींची तस्करी पकडली। 8 प्रकरणांमध्ये परकीय चलनासह हिरे आणि सोन्याची तस्करी। नाशिकमध्ये गोदान एक्सप्रेसच्या शेवटच्या डब्याला आग। अग्निशमन दलासह स्थानिकांची आग विझवण्यात मदत। संभाजीनगरच्या मिनीघाटी रुग्णालयाची दुरवस्था। रुग्णालयात घाणीचं साम्राज्य। बेड अस्ताव्यस्त। काही ठिकाणी रुग्णांचा दारू पिऊन धिंगाणा। फ्युचर गेमिंगकडून अनेक पक्षांना निवडणूक रोखे। ममतांच्या टीएमसीला फ्युचर गेमिंगची सर्वाधिक 542 कोटींची देणगी। नीट पीजी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल। 7 जुलैऐवजी 23 जूनला परीक्षा तर 15 जुलैला निकाल। शैक्षणिक सत्र 16 सप्टेंबरपासून। इस्रोकडून रियुजेबल लॉन्चिंग व्हेकलची यशस्वी चाचणी। भारताचं पहिलंच रियुजेबल व्हेकलचं कर्नाटकच्या चित्रदुर्गमध्ये यशस्वी लँडिंग। पंतप्रधान मोदींचं भूतानमध्ये जोरदार स्वागत। पंतप्रधानांच्याच गाण्यावर भूतानच्या तरुणाईनं सादर केला गरबा। भूतानचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणारे पंतप्रधान मोदी पहिलेच परदेशी प्रमुख। भूतानच्या राजांकडून ऑर्डर ऑफ ड्रग ग्याल्पो प्रदान। प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये कमबॅक करण्याच्या तयारीत। संजय लीला भन्साळींसह पुढील सिनेमाची चर्चा। एअर इंडियाला डीजीसीएचा मोठा दणका। नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी 80 लाखांचा दंड।